शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचललं आहे। आगामी 2 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर गद्दारांना काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांच्या मदतीने कंबर कसली आहे। 2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 चोरांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना पक्षासोबत व स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली होती। उद्धव साहेबांसोबत गद्दारी करून शिवसेना पक्ष चोरणाऱ्या चोरांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक कट्टर शिवसैनिक सज्ज झाला आहे। विधानसभा निवडणुकीत गद्दार एकनाथ शिंदेला गाडून उद्धव साहेबांना आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवायचं आहे। याच दृष्टीने आता उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने विधानसभेच्या 10 जागांची सूची जाहीर केली आहे। पक्षाच्या बैठकीत या 10 जागांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। आता हे 10 मतदारसंघ कुठले याचाच आढावा आपण आता घेणार आहोत। मराठी न्यूज मीडियामध्ये ही सूची अद्याप जाहीर झाली नसल्याने सर्व शिवसैनिकांनी हा व्हिडिओ या 10 मतदारसंघातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचवावा अशी विनंती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। तर चला मग जाणून घेऊया या 10 विधानसभा मतदारसंघांची नावं। या सूचीत पहिला क्रमांक आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचा। दुसरा क्रमांक आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा। तर तिसरा क्रमांक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघाचा। चौथ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व 5व्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच कणकवली विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। 6व्या क्रमांकावर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, 7व्या क्रमांकावर गुहागर व 8व्या क्रमांकावर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। 9व्या क्रमांकावर पुणे जिल्ह्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ व 10व्या क्रमांकावर पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। ही यादी अंतर्गत बैठकीत जाहीर झाल्यानंतर या विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या भागातील शिवसैनिकांनी महाराष्ट्र विरोधी महायुतीला पाडण्यासाठी व गद्दार गटाला गाडण्यासाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे। हा व्हिडिओ या मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या शिवसैनिक बांधवांचे मनोबल उंचावेल व गद्दारांना गाडण्यासाठी ते सज्ज राहतील। आजसाठी एवढेच। जय हिंद, जय महाराष्ट्र।